यूपीचा वादळात मृत्यूचा तांडव. पेट्रोल फक्त 3 रुपयांनी महागलं आणि सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. कोणी सरकारवर टीका करत होतं, कोणी मोदींच्या यूएई दौऱ्यावर आरडाओरडा करत होतं, तर कोणी सरकार पूर्णपणे फेल झाल्याचं सांगत होतं. पण याच वेळी उत्तर प्रदेशात निसर्गानं असा कहर माजवला होता ज्यानं 117 लोकांचा जीव घेतला. आणि दुर्दैव म्हणजे देशातील अनेक लोक सोशल मीडियाच्या गोंधळात व्यस्त असताना ही मोठी मानवी शोकांतिका मोठ्या क्रूरतेनं घडत होती. पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये आपण जसं पाहतो, अचानक आकाशात काळोख होतो, धुळीचं भयानक वादळ येतं आणि माणसांनाच हवेत फेकून देणारं वारे तांडव करतात. तसंच काहीचं भीषण चित्र उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळालंय. 130 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणाऱ्या वाऱ्यांनी अक्षरशः मृत्यूचं तांडव घातलंय. झाडं उन्मळून पडलीत, घराच्या भिंती कोसळल्यात आणि काही क्षणात अनेक कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. उत्तर प्रदेशमध्ये आलेल्या अवेळी वादळामुळं आणि धुळीच्या तुफानानं संपूर्ण राज्य हादरलं. 130 किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः विध्वंस घडवला. घरांच्या भिंती कोसळल्या, झाडं उन्मळून पडली, विजेचे खांब तुटले आणि अनेक कुटुंबांनी एका क्षणात आपले जवळचे गमावले. या भीषण आपत्तीत आतापर्यंत किमान 117 जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर येतोय. प्रयागराजमध्ये सर्वाधिक 23 मृत्यू नोंदवले गेलेत, तर मिर्झापूरमध्ये 19, संत रविदास नगरमध्ये 16 आणि फतेहपूरमध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटामुळे आणि झाडं कोसळल्यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागलाय. संपूर्ण उत्तर प्रदेशातील 25हून अधिक जिल्ह्यांना या वादळाचा फटका बसलाय. 330 पेक्षा जास्त घरं कोसळली किंवा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. हजारो विजेचे खांब कोसळल्यामुळे 2000हून अधिक गावं काही काळ अंधारात गेली. अनेक रस्ते झाडं आणि तुटलेल्या खांबांमुळे बंद झाले होते. हवामान विभागाच्या माहितीनुसार पश्चिमेकडून आलेला वेस्टर्न डिस्टर्बन्स हा आणि बंगालचा उपसागरातून आलेला ओलावा यांची टक्कर झाल्यानं वातावरणात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली. उष्णतेनं तापलेल्या जमिनीवर तयार झालेल्या या स्क्वॉल लाईनमुळे काही मिनिटातच वादळानं रौद्ररूप धारण केलं. पण या संपूर्ण घटनेतील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या दुर्घटनेची बातमी सुरुवातीला देशभरात फारशी पोहोचलीच नाही. कारण वादळानं फक्त घर नाही तर संपूर्ण कम्युनिकेशन नेटवर्क उद्ध्वस्त केलं होतं. मोबाईल टॉवर्स कोसळले, फायबर लाईन्स तुटल्या आणि अनेक जिल्ह्यांमध्ये संपर्क व्यवस्था पूर्णपणे खंडित झाली. ज्या गावांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं तिथले लोक मदतीसाठी फोन सुद्धा करू शकत नव्हते. सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं तर दूरच, अनेक ठिकाणी पत्रकारही पोहोचू शकले नाहीत. रस्त्यांवर पडलेली झाडं, तुटलेले विजेचे खांब आणि बंद पडलेले महामार्ग यामुळे मदत कार्य आणि बातम्या दोन्ही उशिरा पोहोचल्या. ही दुर्घटना एखाद्या मोठ्या शहरात झाली असती तर कदाचित ती जगभरातील ब्रेकिंग न्यूज बनली असती. पण इथं मृत्यू गावागावात विखुरलेले होते. कोणाच्या घराची भिंत कोसळली, कोणावर झाड पडलं तर कोणाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. आणि कदाचित म्हणूनच सोशल मीडियावर पेट्रोलच्या मीम्स फिरत असताना उत्तर प्रदेशातील अनेक कुटुंब आपल्या प्रियजनांच्या मृतदेहाजवळ बसून रडत होते. मात्र या दुर्घटनेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जाऊ लागली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी थेट भारताला शोक संदेश पाठवला. हा संदेश भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आला. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतपणे हा संदेश प्रसिद्ध केला. रशियासोबतच यूएई आणि सिंगापूरनंही भारताप्रती सहवेदना व्यक्त केली. म्हणजे ज्या दुर्घटनेकडे सुरुवातीला देशात फारसं लक्ष गेलं नाही त्याकडे आता जगाचं लक्ष वेधलं गेलंय. सरकारवर टीका करणं चुकीचं नाही, पेट्रोल दरवाढीवर प्रश्न विचारणंही चुकीचं नाही. लोकशाहीमध्ये सरकारला जाब विचारणं आवश्यकच आहे. पण त्याच वेळी सोशल मीडियाच्या गोंधळात आपण खरी मानवी वेदना विसरत नाही ना, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण संकट कोणतंही असो, राजकारणापलीकडे जाऊन माणुसकी जपणं आणि आपत्तीग्रस्तांसोबत उभं राहणं हीच समाजाची खरी ताकद असते. उत्तर प्रदेशमधील हे वादळ आता फक्त हवामानाची घटना राहिलेली नाही, तर ते एक मोठं स्मरण आहे की सोशल मीडियाच्या गोंधळात कधी कधी खऱ्या वेदनांचे आवाज हरवून जातात. ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी.